हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. वाव, काय झणझणीत अशी भाजी झालेली आहे ना. तर भाजी कशाची आहे? भाजी आहे मटणाची. बघू शकतात, मटणाची भाजी सोबतच भाकरी. काय भारी बेत आहे ना आजचा, एकच नंबर. चला तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी लागणारे इथे आपण साहित्य बघूया. तर इथे मी 3 पाव मटण घेतलेलं आहे. ते मटण मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. आणि आलं लसणाची पेस्ट आहे. ही पेस्ट आपल्याला इथे मटण उकळायला घालायचं आहे. आणि एक उभा कांदा कट करून घेतलेला आहे, मोठा कांदा होता. 2 चमचे हळद आणि थोडी कोथिंबीर आहे. चला तर इथे मटण आपण पहिले शिजवायला घालायचं आहे. बघू शकतात, एका कुकरमध्ये मी 3 ते 4 उभे तेल घेतलेलं होतं. तेल छान तापलं की त्यामध्ये हा उभा कट केलेला कांदा ॲड करायचा आहे. आणि कांद्याचं थोडं पाणी जळू द्यायचं आहे, जास्तही कांदा इथे होऊ द्यायचा नाही आहे. आणि त्यामध्ये लगेचच हळद ॲड करायची आहे. थोडंसं कांद्याला हलका कलर येऊ द्यायचा आहे. आणि 2 चमचे हळद इथे ॲड केली की हळदही छान होऊ द्यायची आहे, की लगेचच त्यामध्ये हे मटण सोडून द्यायचं आहे. इथे मटणाला छान इथे मीठ वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे. त्यासाठी आता आपल्याला हे पहिले हळद वगैरे टाकलेली आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता मटणामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. मीठ इथे चवीनुसार ॲड करायचं आहे. शक्यतोवर इथे मी मटणाच्या भाजीमध्ये मीठ जास्तच ॲड करत असते, कारण की फोडींला मीठ जास्त लागलं तर ते चवीला छान लागतात आणि भाजीमध्ये जास्त मीठ ॲड करायची गरज पडत नाही. आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट ॲड करणार आहे. या आलं लसणाच्या पेस्टनी चव भारी येते बरं का. आणि कच्ची आलं लसणाची पेस्ट आहे म्हटल्यावर विषयच खोल. ती फ्राय करून घ्यायची नाही आहे. आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि मिक्स करून याला मिठामध्येच थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. बघू शकतात, म्हणजे त्या मटणाच्या फोडींला मीठ व्यवस्थित लागतं. आता या 5 मिनटं इथे मी हे होऊ दिलं होतं. आणि साईडला जोपर्यंत पाणी तापतंय तोपर्यंत पाणी आता इथे आपलं तापलेलं आहे. या मटणाच्या फोडीमध्ये इथे आता पाणी आपण ॲड करूया. आपल्याला सूप व्यवस्थित बनला पाहिजे आपलं. आता मस्तपैकी मीठ वगैरे लागलेलं आहे. कुकरला झाकण लावून द्यायचं आणि 3 शिट्ट्या इथे घेऊन टाकायच्या आहे. मटण इथे व्यवस्थित शिजले गेलं पाहिजेत. चला तर तोवर मटण शिजतंय तोवर इथे आपण मसाल्याची तयारी करूया. बघू शकता, इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे मसाल्यासाठी. थोडी धणी घेतलेली आहे मी, घरचीच धणी होते, 1 वाटी. छोटं तुकडा जो आहे तो खोबरा घेतलेला आहे, साधारण ते छोटी 1 वाटी असेल. काप करून घेतलेले आहे उभे. 2 कांदे, चक्रफूल आहे, दालचिनी, 3 लवंग, 3-4 काळे मिरे, 2 तेजपत्ता आणि हे बाकी काही खडे मसाले आहे, दगडफूल वगैरे. आणि इथे अर्धी वाटी तीळ आहेत. तुम्ही हवं तर इथे खसखससुद्धा घेऊ शकतात. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. बघू शकतात, मसाला इथे माझा भाजून झालेला आहे. आणि आणखी परत भाजीसाठी मी आलं लसणाची पेस्ट काढलेली होती. आणि इथे हा मसाला आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचा आहे. मसाल्याला कलर व्यवस्थित आला की भाजी छान लागते बरं का. आणि बघू शकतात, मसाला भाजण्यात व्यवस्थित आला की मसाल्याला कलरही छान येतो. आता मसाला काढला तोपर्यंत इथे मटण आपलं शिजलेलं आहे. बघू शकतात, इथे मटण आपलं आता शिजलेलं आहे. चला तर आता फोडणीची तयारी करून घेऊया. भाजीसाठी काही साहित्य लागणार आहे. बघू शकतात, भाजी इथे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. आणि 1 वाटी तेल घेतलेलं आहे. आलं लसण पेस्ट, छोटी 1 वाटी तिखट, प्रवीण मसाला आहे आणि खानदेशी मसाला आहे, 1 वाटी घेतलेला आहे. एवढंच इथे साहित्य लागणार आहे. आणि आपलं वाटणही रेडी आहे. चला तर भाजी शिजलेली आहे आणि भैया मला खाऊन सांगतो आहे, वाव, 1 नंबर झाली म्हणे भाजी. मीठसुद्धा व्यवस्थित लागलेलं होतं. चला तर आता भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. एक पातेलं ठेवलं आणि जे तेल घेतलं होतं 1 वाटी, ते 1 वाटी तेल पूर्ण घेतलेलं आहे. आणि आलं लसणाची पेस्ट आता इथे ॲड करायची आहे. आणि आलं लसणाच्या पेस्टलाही छान असा लालसर
कलर येऊ द्यायचा आहे. जास्त गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आहे. साधारण मीडियम गॅसवरतीच इथे आपल्याला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे. आणि आता आलं लसणाला छान कलर आला की यामध्ये लाल तिखट, खानदेशी मसाला, प्रवीण मसाला, सगळे मसाले इथे ॲड करायचे आहे आपण जे घेतलेले आहे. आणि मटण मसालासुद्धा तुम्हाला हवं ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकतात. आणि छान असं मसाल्यांना छान फोडणी बसली. थोडा 2 सेकंद इथे मसाले होऊ द्यायचे आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला हे वाटण ॲड करायचं आहे. आता हे जे वाटण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मसाला हा जो मसाला आहे आता पूर्ण आपण वाटण जे ॲड केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत इथे मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे. बघू शकतात मसाला इकडं होतो आहे तोपर्यंत भाजीसाठी मी आणखी गरम पाणी ठेवलेलं आहे करायला. त्याच्यातलंच थोडं गरम पाणी घ्यायचं भाजीमध्ये, इथं मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि आणखी परत झाकण ठेवून इथे 2 मिनटं हा मसाला होऊ द्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं. आणि एकदम झिरो गॅसवरती मी हा मसाला होऊ देत असते. बघू शकतात इथे छान मसाल्याला पूर्ण तेल मसाला सोडतो. जोपर्यंत मसाला पूर्ण तेल सोडत नाही तोपर्यंत इथे मसाला व्यवस्थित होत नाही. आणि आणखी परत मी इथे झाकण ठेवून देणार आहे. अशा प्रकारे इथे तुम्ही भाजी करू शकतात. आणि एक वेळेस हा झणझणीत मटण रस्सा तुम्ही बनवून बघा. चवीला एकदम भन्नाट लागतो बरं का. आणि मटण म्हटल्यावर विषयच खोल. बघू शकतात इथे मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. मसाल्याने पूर्ण तेल आपलं सोडलेलं आहे. आता इथे पूर्णपणे मसाला आता तयार आहे. जास्त फ्लेम मोठा करायचा नाही आहे, मसाला खाली लागू शकतो. बघू शकतात मी कमीच गॅस केलेला होता तरी हा मसाला थोडाफार खाली चिकटतो, तर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता जे आपली उकड आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, शिजलेलं जे मटण आहे ते. आणि बघू शकतात आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणीच केलेलं होतं मी, तेच पाणी इथे ॲड करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता, तुम्हाला जेवढं क्वांटिटी पाहिजे तेवढं. आणि त्यामध्येच आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता ही भाजी, मटणाची भाजी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. तर यासाठी थोडा मीडियम गॅस करायचा आणि भाजी साधारण 5 मिनटं पहिले मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायची आणि मग एकदम कमी फ्लेम करायची. कमी गॅसवर सुद्धा मी 5 मिनटं आणखी परत 5 ते 10 मिनटं भाजी उकळू देत असते, तेव्हाच भाजीला छान कलर येतो. तर अशाच झणझणीतच मटण आहे बरं का. हे झणझणीत झालेलं आहे. कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. आणि भाजी आता इथे उकळून आपली तयार आहे. तर अशाच प्रकारे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे झणझणीत मटण कसं वाटलं एक वेळ नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नवीन रेसिपी.